काय जबरदस्त असा कसोटीचा सामना पाहायला मिळाला मित्रांनो. अक्षरशः अंगावरती काट येत होता. कारण हा जर सामना भारताने जिंकला नसताना तर आपल्याला आनंदच व्यक्त करता आला नसता. कारण आधीच इंग्लंड 2-1 आघाडीवर होती आणि आपण बघितलं असेल तर मोहम्मद सिराजने ॲटकिन्सनचा बॉल काढला आणि हा विजय भारताला मिळवून दिला. आणि हा विजयामुळेच भारतीय खेळाडू आणि जे काही भारतीय क्रिकेटचे चाहते आहेत ना, त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद आपल्याला पाहायला मिळाला. कारण आपण बघितलं असेल तर हा सामना जिंकल्यामुळे आपल्याला ही मालिका आहे ती बरोबरी राखण्यामध्ये यश आलं. आणि आपण बघितलं असेल तर मोहम्मद सिराज बद्दल बोलायचं म्हटलं तर तो त्याचं 100% योगदान मैदानामध्ये देताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपण बघितलं असेल तर तो एक खूप भावुक असा खेळाडू आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती लगेच निराशा आपल्याला पाहायला मिळते. कारण तिसऱ्या कसोटी सामन्याचा जर आपण बघितलं तर शेवटची विकेट त्याची पडली. कारण त्याने चांगला डिफेन्स सुद्धा केला होता, पण हा सामना आपल्याला अवघ्या 22 धावांनी गमावा लागला. आणि आपण बघितलं असेल तर आपल्या खेळाडू आणि जे काही आपले क्रिकेटचे चाहते आहेत त्यांच्या मनावरती एक वेगळाच असा निराशा आपल्याला पाहायला मिळाली. पण मित्रांनो आपण बघितलं असेल तर जर ह्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं जर म्हटलं तर आपण बघितलं सर आपल्याला पहिल्या डावामध्ये 224 धावा आपल्याला बनवता येतात. त्याच्यानंतर मित्रांनो इंग्लंड 247 धावा बनवते. आणि दुसऱ्या डावामध्ये जर आपण बघितलं तर यशस्वी जयस्वालचं शतक, त्याच्यानंतर आकाशदीपच्या 66 धावा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदरच्या महत्वपूर्ण अशा त्या दोघांचा अर्धशतकीय खेळी. आणि याच्यामुळेच आपल्याला 374 धावांचं जे काही टार्गेट होतं ते आपल्याला इंग्लंडला देता आलं. मित्रांनो आपण बघितलं तर इंग्लंडचा डाव सुरू झाला दुसरा आणि आपण बघितलं तर 50 धावांची त्यांची जी पहिली भागीदार होती ती झाली. पण मित्रांनो तिथे सुद्धा जसप्रीत नाहीये तर मोहम्मद सिराजने तिथे सुद्धा क्राउलीला आउट केला. आणि मित्रांनो आपण बघितलं तर पहिली विकेट त्याने काढून दिली. चौथ्या दिवसाचा जर खेळ आपण बघितला तर मित्रांनो हॅरी ब्रूक आणि जो रूट काय फलंदाजी करत होते मित्रांनो. ते जसं वन डे जशी मॅच चालू आहे ना त्या पद्धतीने त्यांची खेळी चालू होती मित्रांनो. अक्षरशः वाटत होते की चौथ्या दिवशीच हा सामना जिंकणार आणि जे काही आनंद आहे तो आपल्याला काही व्यक्त करता येणार नाही. पण मित्रांनो प्रसिद्ध कृष्णाने जो रूटला आउट केलं आणि त्याच्यानंतर हॅरी ब्रूकला आकाशदीपने आउट केलं. आणि हा जो सामना आहे तो चौथ्या दिवशी इथेच संपला. आणि अवघ्या 35 धावा शिल्लक होत्या, 4 विकेट्स इंग्लंडकडे होत्या आणि हा सामना 5व्या दिवशी गेला. आणि मित्रांनो आपण बघितलं असेल तर 5व्या दिवसात जर खेळ बघितला तर मित्रांनो मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने जी काही दोघांनी गोलंदाजी केली मित्रांनो अक्षरशः खूप म्हणजे आपण बघितलं असेल तर हॅरी ब्रूकचा कॅच सुटला. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर स्टम्पिंग सुद्धा मिसमॅच झाली. क्रिस ओक्स तिथे आला आणि त्याच्यानंतर मित्रांनो मोहम्मद सिराजचा जो शेवटचा चेंडू